त्या एजंटने त्याचे 3 लाख रुपयाचं नुकसान केलं आहे. जी कंपनी मला सांगितली होती त्याच कंपनीमध्ये त्या मित्राचं काम लावलं. तो मित्र आला 9 मेला सौदीमध्ये आणि आता परत गेला आहे. तो आता 1 आठवडा झालं परत गेला आहे. त्याचे यायचे 1.5 लाख रुपये आणि कंपनी चांगली भेटलं नाही त्याला. जे कंपनी ते सांगितली होती तो आला तर ड्रायव्हरमध्ये, पण कंपनीने सांगितलं की ड्रायव्हरचं काम नसेल तर लेबरमध्ये काम करायला हवं. आणि सौदीला पाहून आपण लेबरमध्ये काम करू शकत नाही. 50 डिग्रीचे वर टेम्परेचर असते, त्यामुळे आपण लेबरमध्ये काम करू शकत नाही तिथं. त्यामुळे त्यानं म्हटलं की कंपनी आम्हाला हे करा. कंपनीने त्याला खूप त्रास दिला, खूप त्याचं हे झालं आणि शेवटी त्यानं 1.5 लाख रुपये आणि 1.25 लाख रुपये कंपनीला दिले. स्वतःचं तिकीट केलं आणि तो परत आलेला आपल्या इंडियामध्ये. हे असं फ्रॉड होत आहे. त्यामुळे मी कुठलंसुद्धा ऑफिसचं नाव सांगत नाही, कारण मला कोणाची फसवणूक झालेली आणि कोणाचं पैसे गेलेले हे मला तसं आवडणार नाही. त्यामुळे भावांनो, तुम्ही स्वतः काम करताना का नाही आणि फ्रॉडपासून कसं वाचायचं ते पण मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, अशा प्रकारे फ्रॉड होत आहे, त्यामुळे जर लक्ष देऊन काम करा, लक्ष देऊन हे करा. आणि फ्रॉड पण कसं वाचायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. त्यामुळं आपल्या आयडीला फॉलो करून जावा आणि अशा प्रकारच्या माहितीसाठी, नवीन माहितीसाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा. तर भावांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.